नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहे राईडला. लोकेशन एडेनिप्पाणीजवळचं मल्लिकार्जुन मंदिर आणि त्यामागचा विलासगड. आणि आजची रथयात्रा आहे माझा मित्र, प्रिय मित्र चिन्मयच्या रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT 650वर. आणि गाडीचा आवाज म्हणजे बंबात जाळ व्हा. सांगली सोडल्यावर रस्ता म्हणजे गुळगुळीत, बाईक तूप सांडल्यागत पळाल. आम्ही म्हणलं वा, आज कडक रील होणार. वर रस्त्याने राजीनामा दिलाच. शेवटचं 7-8 किलोमीटर म्हणजे फुल बॉडी मसाज, PWDचं वर्क इन प्रोग्रेस आणि उसातलं काँग्रेस म्हणजे विषय पंपावर. शेवटी आलो बाबा आणि वाटला आता आराम. तेवढ्यात समोर दिसल्या पायऱ्या. मग काय, आणि पायऱ्या. जरा वर सरकलो, मग आणि पायऱ्या. पण वर चढायला सुरुवात केली आणि सगळी दमछाक विसरलो. आजूबाजूला हिरवीगार झाडं, थंडगार हवा, छोटासा पाण्याचा ओढा. असं वाटत होतं नेचरनं फुल HD मोड चालू केला बघा. हे मल्लिकार्जुन मंदिर छोटंसं, शांत आणि फुल पॉझिटिव्ह वाईब्स. पण खरी मजा मंदिराच्या मागं आहे. इथनं पुढं जरा ट्रेकिंग करून जायचं. वर पोचल्यावर हा 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 हा, जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत शेती, छोटी गावं, खेडी आणि पांढरं ढग. इतका सुंदर व्ह्यू. मोबाईलचा कॅमेरा म्हणतो होता माझ्याकडं जितकं जमल तितकंच होणार. किल्ल्याचं थोडा अवशेष अजून आहेत, जरा आहेत, पण एवढं भारी आहेत की पोर्ट्रेट मोड चालू करायलाच लागतोय. मध्येच भेटली एक गोगलगाय. ती पण आपलं 10,000 स्टेप्स पूर्ण करायला आलती वाटतं. पुढं अजून ट्रेक होता बराच, पण आमच्या प्रिय चिन्मयला सकाळी 10 वाजता ऑफिसला जायचं होतं. कंपनीवाल्यांना बहुतेक माहिती नव्हतं की आजचा ट्रेक जास्त महत्त्वाचा होता. खाली उतरताना जरा गडबडीच होती चिन्मयाचं ऑफिस असल्यामुळं. खरं काय ते गार वारा, पक्ष्यांचा आवाज, मोराची हाक आणि एकदम शांत वातावरण, सगळे एकावर एक प्रिय. तर मित्रांनो, जर तुम्ही सांगल्या आष्टा इस्लामपूरच्या आसपास असला आणि एका दिवसात कडक राईड, मंदिर, ट्रेक आणि निसर्ग बघायचा असला तर हे ठिकाण एकदा नक्की बघा. आणि हो, इथंपर्यंत बघितलाच असला तर लाईक, शेअर आणि फॉलो तेवढं करा. कारण पुढच्या राईडला चिन्मयाचं ऑफिस असू दे अगर नसू दे, शेवट केल्याशिवाय ट्रेकचा आपण खाली यायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय नाही हो, तेवढंच एक रील टाकायला चिन्मयाकडं व्हिडिओ करून घेतला पायऱ्या उतरताना. जंपला व्हिडिओ बंद करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.